आहे का? आहे. जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट्या फिरा तिथे थोडं जड आहे समजायला. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर. जगात देव आहे. आता उलटे फिरायला उलटे भरायचे थोडं आहे. आता उलटे फिरू थोडं. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल नाही. उसाची बरे उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला पण तर परीस लागला तर पण त्याच्यावर लोखंड होईल का? नाही. मग अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 100 जायचं तुला जबर पटकन परत येऊ नको. म्हणून जायचं रे आम्ही त्याच्यावर बाहेर परत येऊ नको. अजून जायचं तुम्हाला पण विठाला अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 4 ओव्या आहेत ज्ञानेश्वरी. काही का परत लाकडाची राख होईल, राखेचं राख होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आपल्याला सगळ्याला दुःख येण्याचं कारण काय? ज्ञानच नाही. त्या उत्तर सगळे बसलेली माणसं. तुम्ही रात्रंदिवस जेवढ्या लबाड्या करून इस्टेट कमवली, गावानं कमवली, टक्का घेऊन कमवली, कमिशन काढून कमवली, ती कोणासाठी? 5 मिनिटं घ्या, मला 5 मिनिटांना उत्तर द्या. तुम्ही हे सगळं कमवलं कोणासाठी? तुम्हाला तर तिचा फायदा नाही. मुलांसाठी बरोबर. तुम्ही मेल्यावर तुमची मुलं इस्टेट सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. तुम्हाला झक मारायला सांगितलं. संपला प्रश्न फायदा. दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं वेळ आहे. 5 मिनिटं वेळ आहे. बरे ऍडव्हान्स काय कळतच का नाही? आता दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं वेळ आहे. सगळ्यांना स्टेजवरचे, खालचे, खुर्च्यांवरचे, बाकड्यांवरचे सगळे महिला बिला सगळ्या आयुष्यभर तुम्ही कमवलेल्या इस्टेटीचा उपभोग तुम्ही कधी घेणार? पाच मिनिटांना उत्तर द्या. मेलो. सांगा उत्तर तुम्हीच महिला म्हणून. कपाटातल्या सगळ्या साड्या तुम्ही नेसणार कधी? उद्या परवा तुम्ही जाण्याची शक्यता आहे. साड्या तर कपाटात इचक्या आहे. तू जर उघडताना खाली पडली, साड्या जर तुझ्या अंगावर पडल्या मेली समजायची. एवढे साड्या पण तुम्ही त्या साड्या नेसणार कधी? तुम्ही बंगली बांधली, बंगल्याला पोर्श केलाय, पोर्श मध्ये झोपाळा केलाय, त्याच्यात बसणार कवा? घरात हाऊस केलाय, मुलीला स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला ना बा. झाला ना. आणि त्या उत्तर आता पटापटा 50चे झाले ना? झाले ना? बोला पटकन. 50चे आजारी तुम्ही? 50चे झाले. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन स्प्रिंग झाले आहे, मुळव्याधाचा ठणका.
झोपताना गोळ्यांचा डबाची मालत व्हायची गोळी उताना व्हायची गोळी दोन वाचवायची गोळी दोन मिटवायची गोळी काहींना जेवताना 3 गोळ्या आहे खाली बसताना 1 कोणा उभं राहतात काहींना बाथरूमला जातानाच गोळी इकडं खालं तरच इकडं खरे का खोटं मग वाक्य ऐकायचं या जगातली या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी बोललो ते नेमकं काढतो माझ्या मोकांनी बसतो. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा कार्यक्रम झाल्याशिवाय रोज मी आहेच. मी बोंबलतो ते होत होता. मी बोंबलत होतो मुली पळून जाते. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकोच कुठे 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. गुरुवारी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोघांची बाजारात गाठ पडली. हल मारा खरं जे देव आहे फक्त आपल्याला काही नाही बस फिट बसलं ज्ञान नाही. आता या बापात राहिला का कळला ज्ञान नाही. आता उलटे फिरू ज्ञान देव आहे यात काही शंका नाही. फक्त का दिसत नाही तर आपल्याला ज्ञान नाही. आता उलटे फिरू ज्ञान का नाही उत्तर आहे का हे गाव आहे एक गाव आहे एक गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि ह्या गावचा कारभारीच मन आहे. आणि अख्खं गाव कोणाच्या ताब्यात मनाशा आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी. प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड. तुला आहे का प्रयत्न चालू आहे बरं. त्याला एक गर्लफ्रेंड आहे. मोठा लागला लय बारीक आहे का मोबाईल बंद केले कुणाला म्हणावा. आता हे गाव सगळं कुणाच्या ताब्यात आहे मनाशा बरे. आणि त्याला एक प्रियशी आणि ती प्रियशी याच गावात आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. लय सावध राहा. शरीर कोण चालवतं बघ रे.